अमरावती शहरातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कामुंजा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणावर छापा टाकला असता तिथे कुंटणखाना सुरू असल्याचं उघड झालं। कारवाई दरम्यान कुंटणखाना चालवणारी महिला, 3 तरुणी तसंच 2 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येतोय। या कार्यवाहीमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची नजर अधिक कडक असल्याचं स्पष्ट झालंय। आज वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामुंजा रोड वरवाड या ठिकाणी एक महिला तिच्या घरामध्ये काही महिलांना घेऊन कुंटणखाना चालवत असल्याची माहिती प्राप्त झाली। माहिती प्राप्त झाल्यानंतर 2 पंच आणि महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यासहित सदर ठिकाणी जाऊन सुरुवातीला एक घरामध्ये फंटर पाठवून फंटर केस करण्यात आली आणि त्या ठिकाणी अवैध कुंटणखाना चालू असलेला आढळून आला। अवैध कुंटणखाना चालवलेल्या महिलेसह इतर 3 महिला आणि 2 ग्राहक व इतर मुद्देमाल आक्षेपार्ह मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई करीत आहोत। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024-25 साठी हेक्टरी 20,000 रुपये बोनस जाहीर करण्यात आला होता। मात्र 1 वर्षाचा कालावधी उलटला असला तरी 5,000 शेतकरी अद्यापही या बोनसपासून वंचित आहेत। त्यामुळे सालेकसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पणन कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी जिल्हा पणन अधिकारी अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष बघायला मिळाला। सालेकसा तालुक्यातील केंद्र संचालक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं बोनससाठी पणन कार्यालयाने लवकरात लवकर प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे दरबळा गावचे सरपंच तामिलकुमार टेंभरे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिलाय। खरीप हंगाम 2025 मध्ये शासनाकडून जमीन आधारित प्रति हेक्टरी 20,000 रुपये देण्याचे शासनाने मंजूर केले होते। त्या आधारावर शेतकऱ्यांना बोनस मिळाले नाही आणि त्यांचे सातबारे ब्लॉक झाले की डेमो ते आम्हाला सांगत आहेत आणि आम्ही बोनस मिळवण्याकरिता वारंवार कमीत कमी 6 महिने झाले आम्ही डीएम ऑफिसला येत आहोत, परंतु अजूनपर्यंत ते सांगत आहेत की आम्हाला आमची प्रक्रिया पूर्ण व्हायलाच आहे, चौकशी सुरू आहे। ते त्यांचा विषय आहे। जर आम्हाला येत्या 20 दिवसानंतर 20 दिवसाच्या आत आम्हाला जर बोनसची प्रक्रिया शेतकऱ्यांना बोनस त्यांच्या खात्यामध्ये वितरण झाले नाही तर आम्ही सालेकसामध्ये तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण घेऊ बेमुदत आणि शेतकऱ्याकडून डेमो कार्यालयाचा तोडफोड झाला किंवा कायदा सुव्यवस्थेचा जर काही भंग झाली किंवा प्रश्न आला तर त्यासाठी माननीय डेमो कार्यालय हे जिम्मेदार राहते। बोनसच्या विषयी कसं आमच्या तालुक्याले 17 सोसायटी आहेत, 15 16 17 त्या सोसायटीनं त्यानं गफन केला न जे सातबारे इलिगल बनवला त्यानं। कधी बी कास्तकार आपले सातबारे 2 एकर जमीन आता 5 एकर सातबारा नाही बनवू शकत। हे कास्तकार त्यानं सोसायटीवाल्यानं खुद बनवला न ते पैसे गफन केला न ज्याची जे स्वतःची जमीन असून त्याला बोनस नाही मिळला त्याला बोनस द्या। आज आपण इथं कशाला आले? आपण बोनसच्यालाही आपल्या लढाईलाही आपल्या हक्कच्या लढाईला आलो। तर नाही झालं तर काय करणार? आपण आमरण उपोषण करणार आहोत तालुक्यात पुऱ्या जिल्ह्यात। मतदार यादी आणि त्यातील दुबार मतदारांचा मुद्दा काही केल्याचं थांबायचं नाव घेत नाही। कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेकडील एका पॅनलमध्ये तब्बल 1800 दुबार मतदार असल्याचं सांगत हे सर्व एका विशिष्ट समाजाचे मतदार आहेत। हे पाहता मतदार यादी बिनचूक होईपर्यंत कल्याण डोंबिवलीतील निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे। तसंच मतदार यादीतील दुबार मतदार काढून ती अद्ययावत करूनही इतक्या मोठ्या संख्येने दुबार मतदारांची नावं असण्यामागे काही षडयंत्र आहे का असा संशयही भाजपने व्यक्त केलाय। या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ आहेत। सुरुवातीला मतदार जेव्हा प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये अख्खेच्या अख्खे बूथ म्हणजे हजार 800 नाव एक बूथ रोड क्रॉस करून 4-5व्या वॉर्डमध्ये गेलेले आहेत। म्हणजे प्रभाग क्रमांक 1 जुना त्याचं आता प्रभाग क्रमांक 22 मध्ये नाव आलेत। प्रभाग क्रमांक जुना 29 नाव प्रभाग क्रमांक 2 मध्ये गेलेले आहेत। आमच्या चिखले भागामध्ये जवळजवळ 50 बिल्डिंगी या रोड क्रॉस करून
पलीकडे नेल्या गेलेल्या आहेत. म्हणजे राहायला बिल्डिंग या प्रभागामध्ये त्यांची नावं मतदारातील नावं गेली पलीकडच्या वॉर्डमध्ये. त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत. आम्ही मुदतवाढ मागली, ती मुदतवाढ पण त्यात दिलेली. त्याच्यामुळे रेक्टिफिकेशन होईल असं आम्हाला आशा आहे, त्याच्यात आम्हाला अपेक्षा आहे. पण आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेने एक यादी जाहीर केली की 80,000 दुबार नावं ही आम्ही काढलेली आहेत. त्याच्यानंतर देखील आम्ही याद्यांचा अभ्यास केल्यावरती आमच्या लक्षात असं आलं की प्रभाग पॅनल क्रमांक 1 मध्ये जवळजवळ 3400 नावं ही दुबार आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 1400 नावं, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 1800 नावं आणि बघा विशिष्ट समाजाची नावं आहेत. डोंबिवलीमधील संतनगर आदिवासी पाड्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आदिवासी बांधवांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. भाजप महिला पदाधिकारी मनीषा राणे यांनी हा गंभीर आरोप केलाय. आदिवासी बांधवांवर होणारा अन्याय सहन करणार नाही, भाजप आदिवासी बांधवांच्या पाठीशी आहे असं राणे म्हणाल्यात. नमस्कार. आज इथे मानपाडा रोड इथे आदिवासींची घरं आहेत. ती 80 ते 90 वर्ष झाली हे लोक इथे वास्तव्यास आहेत. यांच्याकडे सातबारा वगैरे सगळं आहे आणि 3 पिढ्या यांच्या इथे गेलेले आहेत. पण आज एवढा इथे यांच्यावर अन्याय होतो की हे घर आहे, या ताईचं हे घर आहे, एवढं ठेचून हे रॉड बांधलेले आहेत. आणि आज जर इथे रॉड बांधून जर आहे ना एवढा तुम्ही लोक त्रास देत असाल तर काय उपयोग आहे ना. आणि कशासाठी एवढा तुम्ही त्रास देत आहे. आज त्यांच्या बाजूने पूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण यांना सपोर्ट करून यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. जर आदिवासी लोकांना जर त्रास झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. हापूस आंबा म्हटलं की डोळ्यासमोर येतो अवीट गोडी आणि सुवासिक आंबा. भारतासोबतच ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये सुद्धा या आंब्याच्या अवीट गोडीची चव पसरली आहे. पण यातच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करण्यात आली. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या या विशिष्ट आंब्याचं नाव कोकण हापूस म्हणूनच राहावं अशी मागणी रत्नागिरीतील आंबा बागायतदार शेतकऱ्यांमधून होते. तसंच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात हापूसची मोठी लागवड होत असून कोकणातल्या हापूस आंब्याचं मानांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजातील सर्व स्तरावर लढा देणार अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादन संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली आहे. रत्नागिरी म्हणजे कोकण हापूस जो आहे त्याला रत्नागिरीचं मानांकन का मिळालं, GIचं मानांकन का मिळालं, तर इथलं वातावरण, इथला परिसर, इथली भूमी, इथले त्यामुळे निर्माण झालेलं त्याचे मिळणारं चव आणि इसेन्स जो आहे आंब्यामधला, त्या आंब्याच्या चव आणि इसेन्सवरती आणि त्याची गोलाई असेल, आंब्याचा रंग असेल, ह्या सगळ्याचा विचार करता रत्नागिरीला किंवा कोकणाला हापूसचा दर्जा मिळाला. इतर जे परिसरातून हापूसची मागणी केली जाते तो आंबा आहे, आंब्याला आमचा विरोध नाही आहे तिचा, पण हापूस नाही आहे. हापूससाठी जे मानांकन केलं गेलं आहे, हापूससाठी मानांकन जे स्वीकारलं, त्या मानांकनासाठी जी आवश्यकता गोष्टी आहेत, जे गुण आहेत, ते गुण सगळे आमच्या आंब्यामध्ये आहेत. आणि म्हणून रत्नागिरीच्या कोकणच्या आंब्याला आम्हाला हापूस आंबा हा मानांकन मिळालं आहे. इतर ठिकाणच्या आंब्याला ते मानांकन का मिळणं नसावं त्याचं कारणच हे आहे की तो इसेन्स आहे, त्याची गोलावी जी आहे, त्याचा रंग जो आहे, त्याचा अट्रॅक्टिव्हपणा जो आहे तो फक्त आमच्या हापूससारखा नाही आहे, रत्नागिरीच्या हापूससारखा नाही आहे. म्हणून त्यांना ते मानांकन नसावं. त्याने इथून रोपं तिकडे लावली म्हणजे रत्नागिरी हापूस होऊ शकत नाही, कोकण हापूस होऊ शकत नाही. आंबा होईल तो. इथून बाहेर घेऊन गेलं आमच्याकडे असे भरपूर आंबे आहेत की त्याला आम्ही रायवळ आंबा म्हणतो. ते हापूसपेक्षा गोड असतील ते असतं, पण हापूसचं ज्याला जो मानांकन आहे, हापूसचं जी क्लिअरिटी आहे ती त्याच्यामध्ये नाही आहे, म्हणून त्यांना आपण हापूस म्हणत नाही, मग त्यांना रायवळ म्हणतो. तसे इतर ठिकाणचे आंबे हे आमच्या दृष्टीने रायवळ आंबे आहेत किंवा त्या मानांकनाच्या दृष्टीने विचार केला तर रायवळ आहेत. त्यांनी रायवळ म्हणून त्यांच्या ट्रीट करावं, हापूस म्हणून त्यांनी मागणी करू नये. त्याची मागणीला आमचा विरोध राहील. नांदेडच्या माहूर तालुक्यातल्या शेकापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारू पिऊन आल्याचं पाहायला मिळालंय. अनंत वर्मा असं शिक्षकाचं नाव असून तो उद्धटपणे बोलत असून दारूच्या नशेत नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा शिक्षक नेहमी दारू पिऊन शाळेत येत असल्याचं विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितलं. त्यानंतर पालकांनी संताप व्यक्त केलाय. शहानिशा करण्यासाठी काही पालक शाळेत गेले असता हा शिक्षक दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं. विद्यार्थी आणि पालकांनी या दारुड्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवखेडा बुद्रुक या गावात शेत शिवारात एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आलाय. गट क्रमांक 111 मध्ये नारायण भागाजी पवार यांच्या कपाशीच्या शेतात हा मृतदेह आढळून आलाय. याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ हसनाबाद पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी करत वरिष्ठांना याची माहिती दिली.
या माहितीवरून भोकरदन विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. तसंच फॉरेन्सिक टीमला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आले. मृतदेहाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी खडकी गावातील उषाबाई भास्कर सदाशिवे या महिलेचा हा मृतदेह असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. सदर महिलेचा मृत्यू कशाने झालाय याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची पहिली उचल 3,200 रुपयांची द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील परतूरमधील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली. या सभेनंतर ते बोलत होते. बागेश्वरी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची थकीत FRPची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावात काढावी अशी मागणी देखील शेट्टी यांनी केली आहे. या वर्षाची पहिली उचल विना कपात एक रकमी 3200 रुपये मिळावी यासाठी हा मोर्चा आहे. या साखर कारखान्याला रिकव्हरी चांगली आहे. त्याचबरोबर इथेनॉलचं उत्पादन होतं, कोजनचं उत्पादन होतं, म्हणजे वीज निर्मितीतून उत्पन्न मिळतं, इथेनॉल विक्रीतून उत्पन्न मिळतं, साखरेला भाव चांगला आहे. आणि या कारखान्याच्या एवढीच रिकव्हरी असणारे कोल्हापूर जिल्ह्यातले 5-6 साखर कारखाने हे 3500 रुपयापेक्षा जास्त भाव पहिली उचल म्हणून देत आहेत. तेव्हा या कारखान्याला 3200 रुपये ही अतिशय नाममात्र अशी उचल आम्ही मागितलेली आहे. ती काही चुकीची नाही आहे. त्यांनी ती द्यावं, अन्यथा आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. त्याचबरोबर मागील वर्षामध्ये त्यांनी जे काय FRPचे तुकडे केले आणि FRP शिल्लक राहिले आहे, मुंबई उच्च न्यायालयानं एप्रिल महिन्यामध्ये दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार 15% व्याजानं ते पैसे शेतकऱ्याला परत द्यायचे आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील घरून क्लासला निघालेल्या 3 अल्पवयीन मुली घरी परतल्या नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चंचल मोहे, सानिका ताडे आणि तेजस्विनी वसुले अशी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींची नावं आहेत. त्या क्लासला जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या, मात्र उशिरापर्यंत घरी पोहोचल्या नसल्यानं त्यांचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे कुणीतरी त्यांचं अपहरण केलं असावं असा संशय व्यक्त करण्यात येतोय. सायंकाळी असलेल्या ट्युशनच्या शिक्षिकेनं तुमची मुलगी वर्गात बडबड करत असते, त्यामुळे तुम्ही भेटायला या असा निरोप या विद्यार्थिनींच्या घरी पाठवण्यात आला होता. त्यानंतर आमचं काही खरं नाही असं म्हणत त्या तिन्ही मुली रडत होत्या अशी माहिती त्यांच्या मैत्रिणींकडून देण्यात आली. तिन्ही मुली नांदुरा शहराच्या दिशेनं ST बसमधून बसून निघून गेल्या असल्याचं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलंय. त्यामुळे या तीनही मुलींचं अपहरण करण्यात आलंय की त्या मुली स्वतःहून कुठे निघून गेल्यात याचा शोध जळगाव पोलीस घेत आहेत. काल दिनांक 5 डिसेंबर रोजी सुनगाव येथील 3 मुली ज्या 10वीमध्ये शिकतात आणि टेक्निकल करता जळगाव जामोदला येतात, त्या संध्याकाळी 6:30च्या सुमारास आपल्या घरी परत येणं अपेक्षित होतं, पण त्या आल्या नाहीत. तर त्या बेपत्ता झाल्याबद्दल आम्हाला त्यांच्या पालकांकडून माहिती मिळाली. त्यानुसार त्या अल्पवयीन असल्याने नियमानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणि त्यांचा शोध आम्ही तात्काळ सुरू केलेला आहे. आम्ही तांत्रिक विश्लेषण, मोबाईलचं लोकेशन, मोबाईलचे CDR काढलेले आहेत. त्याचप्रमाणे CCTV फुटेज तपासलेले आहेत. काही बँकमध्ये इन्क्वायरी केलेली आहे. या कामी आम्ही स्थानिक पोलीस, LCB, नांदुरा पोलीस, मलकापूर पोलीस यांच्या मदतीने त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करीत आहोत. काही ठिकाणी आम्हाला यामध्ये लीड मिळत आहे. त्या अनुषंगाने आम्ही बाहेर जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची तपास पथकं जवळजवळ 4 ते 5 तपास पथकं आम्ही रवाना केलेली आहेत आणि लवकरच आम्ही त्यांचा शोध घेऊ. धन्यवाद. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थांचे ट्रान्सफॉर्मर चोरीला जात आहेत. यापूर्वी इलेक्ट्रिक मोटर पंप, वायर आणि कृषी पंपाचे इतर साहित्य चोरीला जात होतं, पण आता थेट ट्रान्सफॉर्मर चोरीला जात असल्यानं पाणी पुरवठा संस्थांसह शेतकरी चिंतेत आहेत. जर सुरळीतपणे पाणी पुरवठा झाला नाही तर हजारो हेक्टर शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. ट्रान्सफॉर्मरमधून तांबे चोरून चोरटे फायदा घेत असावेत असा अंदाज वर्तवला जातोय. इरिगेशन फेडरेशनकडून जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या ट्रान्सफॉर्मर चोरीबाबत निवेदन देण्यात आले. या प्रकरणामध्ये लक्ष घालून चोरीचं प्रमाण रोखणं आणि चोरांना पकडण्याबाबत मागणी करण्यात आली. पण चोरीच्या प्रमाणात घट होताना दिसत नाही, उलट दिवसेंदिवस चोरी वाढतच चालली. त्यामुळे सहकारी पाणी पुरवठा संस्थांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आणि संताप आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण नव्यानं सुरुवात झालेली आहे. जवळपास 30 ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या मोटरी वायर्स केबल जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रथमतः अशा पद्धतीच्या घटना या जिल्ह्यामध्ये व्हायला आहेत. त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस खात्याला म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचं वाली बनावं आणि या ठिकाणी या चोरांचा बंदोबस्त करावा. ही जर चोरी नाही थांबली तर हजारो एकर क्षेत्र या ठिकाणी अडचणी येणार आहे. कारण अगोदर पाणीपुरवठा संस्था अडचणीत आहेत आणि हे ट्रान्सफॉर्मर स्वमालकीचे शेतकऱ्यांचे आहेत आणि हे जर गेले चोरीला तर येणाऱ्या काळात पाणी शेतीला कसं द्यायचं अशा पद्धतीचा प्रश्न येणाऱ्या काळात आमच्या समोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस विभागाला विनंती करतो की ही जर तात्काळ निर्बंध या लोकांना करावून आम्हाला न्याय द्यावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावाची मागणी करावी. किती ट्रान्सफॉर्मर असे चोरी गेलेले आहेत? 30 ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी चोरी गेलेले आहेत. अनेक मोटरींच्या केबल्स गेलेले आहेत. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.